नमस्कार व्यायामपटू. मी केतन बळवंत सावंत आपल्या सगळ्यांचे पुन्हा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे स्नायू. तर करूया शॅडो मोल ऑन आणि लगोलग हात घालूया आजच्या विषयाला. तर आजचा विषय हा आहे सिमेट्री. मी खूप विचार करून या विषयावर बोलायचं ठरवलं, कारण मला आठवतं माझ्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा मी व्यायामशाळेमध्ये जात होतो पाठारे यांच्याकडे, तेव्हा काही दिवसांनी माझी आहे ना ग्रोथ बॉडीची बघून त्यांना आहे ना काहीतरी मला सांगावंसं वाटलं. त्यांनी मला जवळ बोलावलं, बसवलं, बोललं सावंत तुमचा बॉडी ग्रेस खूप छान आहे. मला तेव्हा काहीच कळलं नाही. परत असे दिवस पुढे पुढे गेलेले आणि आमचा एक ठराविक व्यायाम होता. आमच्या व्यायामाची पद्धत त्यावेळी अशी होती की आम्ही आहे ना सोमवारी, हा मी ॲडव्हान्स लेवलचं सांगतोय, बिगिनर लेवलचा आमचा अगदी क्षुल्लक सारखा व्यायाम होता, पण त्याने आमचं फाउंडेशन बनायला मदत झाली. आमचं सोमवारी असायचं लेग, मंगळवारी असायची चेस्ट आणि बुधवारी असायचा आर्म्स. परत गुरुवारीचे लेग्स, शुक्रवारी चेस्ट आणि शनिवारी आर्म्स, रविवारचा ऑफ. तर व्यायामपटू सांगण्याचं कारण असं आहे की आम्हाला आहे ना कधीही कुठचा बॉडी पार्ट आहे ना स्किप करायची मुभा नव्हती. तुमचा आज जो हा वार आहे ना, ह्या वारा दिवशी तुमचा हाच व्यायाम आहे, त्याशिवाय तुम्ही दुसरा काही करू शकत नाही. जर तुम्ही आजारी असाल, गावी गेले असाल, तरीसुद्धा आम्हाला सांगून जावं लागत होतं. आणि मास्तर हे त्यावेळी ना सगळं लक्षात ठेवायचे. आता असं होताना दिसत नाही. माझा मित्र आहे ज्याला मी सध्या ट्रेन करतोय, त्याला आर्म्सचा प्रचंड वेळ, खूप, म्हणजे तो सांगतो मला की मी लेग्स पण मारतो, पण मी जास्त करून त्याला आर्म्स मारताना बघितलं आहे. असे बरेचसे असेल आपल्याकडे ज्यांना फक्त चेस्ट मारायची असते, बॅक मारायची असते, बॅक क्वचित, शोल्डर मारायचे असतात, आर्म्स मारायचे असतात, कारण हे शोकेस मसल असतात. ते दिसायला प्रत्यक्षपणे समोरच्या नोटीस होतात समोरच्यांकडनं. बाकीचे मसल्स आहेत ना, ते काय, आता पाय बारीक राहिले, बॅगी पॅन्ट घातली, संपला विषय. पण कसं आहे माहिती आहे काय, हे जेनेटिक्स असतात आपले. आपण जेव्हा व्यायाम करायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपले जे स्नायू मसल जे आकार घ्यायला सुरुवात करतात ना, ते आपले जे जनुकीय असतात, DNA, तिथल्या बदलामुळे त्यांच्यातील रचना असते आतली, त्यांच्यामध्ये पण न्यूक्लियस पल्पस, ॲन्युलस पल्पस हे प्रकार असतात आतमध्ये. DNA आतली रचना असते ती बदली होते. त्याच्यामुळे आहे ना आपली बॉडी आहे ना, मसल मेमरी जी म्हणतात ना, ते तिकडनं सुरू होते. आपली बॉडी आहे ना ती ऑब्झर्व करायला स्टार्ट करते, सिग्नल ट्रिगर होतात, वेअर अँड टेअर भरून काढले जातात. त्याने आपली ना DNA रचना ही चांगली 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 होत जाते आणि आपण तोच DNA आपण पुढे पास करत होतो. खूप जुनं संशोधन आहे ॲक्च्युली. त्या संशोधनामध्ये आहे ना आपल्या देशातील लोक जी होती ना स्पेसिफिक, त्यांचं DNA टेस्ट केला गेला होता, म्हणजे जुन्या पिढीपासून आतापर्यंत. जुन्या पिढी तर म्हणजे एक, तो आता मी डीप जात नाही, कारण ते खूप आधी वाचलेलं, माझ्या आता लक्षातही नाही इतकं. पण कसं होतं माहिती आहे काय, मराठी लोक जी होती ना त्यांची चेस्ट खूप चांगली असायची, शोल्डर खूप चांगले मानले जायचे. इराणी लोक जी इराणमधनं आले ना, त्यांचे लेग्स खूप चांगले मानले जायचे. आणि अजून बरेचसे, आता मला हे फक्त इराण आणि मराठीचंच आठवतं, बाकीच्या कम्युनिटीजचं मला इतकं आठवत नाही. आणि कसं माहिती आहे, जर हे खरंच तिथून जे आपल्या पिढीपर्यंत येत असेल ना, तर आपलंही तितकंच जबाबदारीचं काम आहे की आपणही ते जपावं आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत न्यावं, जेणेकरून त्यांनाही चांगले जेनेटिक्स मिळतील. तेही डिझर्व करतात जे आपल्याला मिळाले. ओके, तर कारण असं हे सांगण्याचं की जर तुम्ही तुमचे पाय बारीक ठेवलात, तुमची चेस्ट मोठी ठेवलात, तुमचे आर्म्स बारीक ठेवलात किंवा आर्म्सच मोठे ठेवलात, तर तेच जेनेटिक्स आहेत ना तुमची, ते पुढच्या पिढीकडे कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आता सिंपल गोष्ट मला आहे ना तेव्हा माझ्या मास्तरांनी समजवलेली, बघा सावंत, कसं असतं माहिती आहे काय, तुमची छाती मोठी झाली ना की तुमचे शोल्डर, बॅक आणि आर्म्स आपोआप छोटे वाटतात. तुमची बॅक मोठी झाली ना की तुमचे आर्म्स छोटे वाटतात. ओके, तुमची काफ किंवा लेग्स बारीक राहील ना तर अप्पर बॉडी आपोआप तुमची मोठी वाटते. ओके, अगेन तुमचे फोरआर्म्स जर बारीक राहिले ना
तर ते बारीकच राहतात. काप्स जर बारीक राहिले ना तर ते बारीकच राहतात. त्यांच्यावर मेहनत करावी लागते, पण त्यांना तितकं कव्हर अप करायला तुम्हाला बाकीचा व्यायाम पण स्किप करावा लागतो. समजा माझी बॅक खूप मोठी आहे आणि माझे आर्म्स बारीक आहेत, तर त्यांच्या मते ना बॅक मारायचीच नाही काही दिवस, जोपर्यंत आर्म्स लेवलला होत नाही. हे मी स्वतः कधी केलेलं नाही, कारण माझं जीवावर आलेलं ते स्किप करायला. ओके, आता असं वाटतं केलं असतं तर बरं झालं असतं. काही उणीवा राहिल्या असत्या तर राहिल्या होत्या त्या भरून निघाल्या असत्या. मी ना आपले फ्रँक झेन आहे ना यांचा एक इंटरव्ह्यू बघत होतो. त्या इंटरव्ह्यूमध्ये आहे ना, म्हणजे पॉडकास्ट आताच्या भाषेत, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेलं की लॅरी स्कॉट यांनी त्यांना सजेशन दिलेलं की तुमच्या बॉडीच्या बाहेरील गोष्टींकडे लक्ष द्या, म्हणजे ज्या बाहेरच्या बाजूला आहेत. आता बाहेरच्या बाजूला म्हणजे काय झालं, आपलं शोल्डर झाले, फोरआर्म्स झाले, आपले काफ झाले, आणि आणि ऑब्लिक्स आल्यामुळे आपलं स्टमक पण आलं, ॲबडॉमिनल मसल. तर ह्या गोष्टींवर लक्ष द्या, कारण मी टेबर जो असतो ना तो डेव्हलप व्हायला, कंबर बारीक राहायला, लेग्स मोठे व्हायला, म्हणजे एक्सफ्रेम मी बॉडी बिल्डिंगच्या ह्याने नाही सांगत आहे, एक्सफ्रेम ही जनरली सुद्धा चांगली असते. ओके, ती तयार व्हायला ना ते खूप महत्त्वाचं असतं. अगेन हेच जेनेटिक्स पुढे पास ऑन होणार आहे. ओके, तर रात्र खूप झाली आहे, आपला शॅडो मोड आत्ता पुरता मी थांबवतो. मी आशा करतो की तो शॅडो मोड तुम्ही पुढे न्याल, तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्यामुळे अजून डेव्हलप करू शकाल. मी केतन बळवंत सावंत साइन आउट करतोय स्नायू यूट्यूब चॅनलमधून. धन्यवाद.